नमस्कार भाव आणि बहिणीसो, आपली खानदेशनी शाया या यूट्यूब चॅनल ज्या व्यक्ती अपंग असतील त्यासले आते महाराष्ट्र शासन पायी व्यवसाय करासाठी ई ऑटो भेटीन त्यासाठी अर्ज कसा करानं ऑनलाईन ते आजना व्हिडिओमा मी तुमले सांगणार शे। त्यासाठी व्हिडिओ पुरा देखा। आपला चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनलले लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग सुरू करूत। सगळ्यात पहिले आपलं गूगल ब्राउझर ओपन करी लेवानं आणि तटे ई व्हील फॉर्म असं टाईप करी लेवानं तुम्ही देखू शकता। साहेब पहिलीच वेबसाईट आहे वेलकम टू सेल्फ। तर त्या पहिल्याच वेबसाईटवर क्लिक करी लेवानं त्याने लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली, तुम्ही डायरेक्ट या पेजवर येऊ शकतास। त्यानंतर आटे पहिल्यांदा आपले आटे रजिस्टर करी लेवानं शे। रजिस्टर या बटनवर क्लिक केल्यानंतर आटे तुमना मोबाईल नंबर टाकी लेवानं आणि त्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करानं। तुमना मोबाईल नंबरवर एक OTP तो OTP टाकी लेवानं। तुमना समोर असं एक महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभाग नवीन ऑप्शन इन फॉर्म इन तुम्ही देखू शकता। आटे वैयक्तिक माहिती तुम्ही वाचू शकतास। आटे अर्जदाराचं नाव मधलं नाव आणि आडनाव, त्यानंतर आटे आईचे नाव, त्यानंतर जन्मतारीख, त्यानंतर ईमेल ID आणि आटे पासपोर्ट साईजना फोटो अपलोड करी लेवानं। त्यानंतर खाली सिग्नेचरना फोटोसुद्धा अपलोड करी लेवानं। त्यानंतर आटे लिंग तुमना जो अर्जदार शे त्यांना रक्तगट आणि जातना प्रवर्ग, त्यानंतर आटे जातना दाखला अपलोड करी लेवानं। त्यानंतर आटे तुम्ही खाली देखू शकता व्यवसाय श्रेणी महत्त्वानं म्हणजे जो आटे आपले रिक्षावर बिझनेस करानं शे ते कॅटेगरी आटे सिलेक्ट करी लेवानं। तुम्ही देखू शकता साई रिक्षा तुम्ही चालवणार शेत का फ्रूट व्हेजिटेबल्स लावणार, आईस्क्रीम अदर्स तुम्ही ज्यानासाठी रिक्षा वापरशात ते आटे टाकी लेवानं। मी आटे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्ससाठी अप्लाय कर राहिनो, तर अशी प्रकारे ही रिक्षा तुम्ही देखू शकतास। त्यानंतर आटे वैवाहिक स्थिती जर मॅरेज असाल तर आटे नाव टाकी लेवानं। त्यानंतर जो आते दिव्यांग व्यक्ती शे त्याला जो सांभाळणार असेल त्यांना सुद्धा आटे नाव टाकी लेवानं। कॉन्टॅक्ट नंबर त्यानं नातं काय आहे ते सुद्धा आटे तुम्ही टाकी लेवानं। त्यानंतर आटे शैक्षणिक अर्था जो दिव्यांग आहे त्याने शैक्षणिक अर्थ आटे लिही टाकानं आणि त्यावर टिक करानं। त्यानंतर आटे तुम्ही देखू शकतास तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक शे। त्यानंतर एस ऑप्शनवर क्लिक करी लेवानं आणि तुमनं डोमेसाईल सर्टिफिकेट आटे अपलोड करी लेवानं। त्यानंतर आटे जो आधार कार्डवर ॲड्रेस शे तो सुद्धा आटे टाकी लेवानं। पोस्ट त्यानंतर आटे आपला विभाग सिलेक्ट करी लेवानं, कोणता विभाग माही तुम्ही अप्लाय करी राहणार। त्यानंतर आटे जिल्हा तालुका गाव पिनकोड आणि जो पत्ता टाकेला होता जर तो सेमच असेल तर सेम ॲज अबाव या ऑप्शनवर क्लिक करानं। त्यानंतर निवासी असल्याचा पुरावा तुम्ही आटे देखू शकता, ड्रायव्हिंग लायसन, रेशन कार्ड, वोटर ID, पासपोर्ट, लाईट बिल, प्रॉपर्टी टॅक्स जर तुमच्याकडे जो प्रूफ असेल तो आटे टिक करी लेवानं। सगळ्यात सोपा म्हणजे आपला राशन कार्ड सगळ्याचकडेच राहते टाकी लेवानं आणि आटे राशन कार्डना फोटो अपलोड करी लेवानं।
त्यानंतर तुम्ही खाली देखू शकतास दिव्यांगाची माहिती. तर तुम्ही आटे ज्यानं दिव्यांगांना सर्टिफिकेट आहे तर आटे यस करी लेवानं आणि ते आटे अपलोड करी लेवानं. त्यानंतर सुद्धा कायमस्वरूपी असेन टेम्पररी असेन तात्पुरता ते आटे तुम्ही टिक करी लेवानं आणि तो सर्टिफिकेटना क्रमांकसुद्धा आटे टाकी लेवानं आणि अपलोडसुद्धा करी लेवानं. महत्त्वानं म्हणजे ती व्यक्ती आटे 40% जास्त असणं आवश्यक शे. तुम्ही आटे देखू शकतास. त्यानंतर दिव्यांगत्वाचा प्रकार तो आटे तुम्ही सिलेक्ट करी लेवानं. तुम्ही खाली देखू शकतास तुम्ही जन्मता दिव्यांग आहे का. जर येस अशात नो अशात ते तुम्ही आटे सिलेक्ट करी लेवानं आणि त्यानंतर तुम्ही आटे दिव्यांगत्वानं क्षेत्र म्हणजे एरियानं नाव आटे टाकी लेवानं. त्यानंतर खाली तुम्ही देखू शकतास रोजगाराची सध्या स्थिती. जर कुठे कामले जात असाल तर ते एम्प्लॉईड नाही तर अनएम्प्लॉईड ते तुम्ही सिलेक्ट करी लेवानं. त्यानंतर खाली तुम्ही देखू शकतास आपण शासकीय निमशासकीय मंडळ महामंडळ यांचे कर्मचारी आहात का. जर येस असाल तर येस करा नाहीतर नो या ऑप्शनवर टिक करा. त्यानंतर तुम्ही खाली देखू शकतास दारिद्र्य रेषेच्या वर दारिद्र्य रेषेच्या खाली तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे APL आहे BPL आहे ते तुम्ही आटे सिलेक्ट करी लेवानं. त्यानंतर तुम्ही तुमनं वार्षिक उत्पन्न आटे सिलेक्ट करी लेवानं. त्यानंतर खाली ओळखीचा पुरावा मग तुम्ही आटे देखू शकता ड्रायव्हिंग लायसन पॅन कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड वोटर कार्ड. तर यानं मग आपण आधार कार्ड हे ऑप्शन सिलेक्ट करू शकतस. त्यानंतर आटे आधार कार्ड आटे अपलोड करी लेवानं. त्यानंतर आटे आधार कार्ड क्रमांकसुद्धा तो टाकी लेवानं. त्यानंतर तुम्ही खाली देखू शकतास अर्जदाराचे बँक तपशील खातेधारकाचे नाव आटे आपले बँकने डिटेल्स देवानं शे. त्यानंतर खाली बँकनं पहिलं पाननं अपलोड करी लेवानं. त्यानंतर अर्जदाराचं प्रतिज्ञापत्र ते सुद्धा आटे डाउनलोड करीसन अपलोड करी लेवानं. तुम्ही बाजूला देखू शकता टू डाउनलोड ॲफिडेविट प्लीज क्लिक हिअर या ऑप्शनवर क्लिक करानं. तर अशा प्रकारे तुम्ही प्रतिज्ञापत्र आटे देखू शकतास. ते व्यवस्थित भरी लेवानं आणि ते अपलोड करी लेवानं. त्यानंतर खाली तुम्ही देखू शकतास तुम्ही कोणता व्यवसाय करण्यास इच्छुक आहात. खाद्यपदार्थ किरकोळ स्वतंत्र व्यवसाय वाहतूक अदर्स हा ऑप्शन सिलेक्ट करी लेवानं. त्यानंतर डिक्लेरेशनना फॉर्म येईन तो सुद्धा व्यवस्थित भरी लेवानं आणि खाली योजनेच्या अटी व शर्ती व्यवस्थित वाची लेवानं आणि खाली चेकबॉक्स या चेकबॉक्सवर टिक करानं आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करानं. तुम्ही देखू शकता अशाच प्रकारे तुमनं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली मॅसेज जाईन. त्यानंतर बाजूले ॲप्लिकेशन डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करानं आणि फॉर्मनी प्रिंट करी लेवानं. तर अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीनं फॉर्म भरू शकतास. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असाच नवीन व्हिडिओ मी तुम्हाला समोर लिहिसू. धन्यवाद. जय खानदेश.